बापानेच केली 2 चिमुकल्या मुलींची हत्या, आरोपी बापाला अटक। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील कदामपूर येथील अल्पवयीन 2 मुली बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना 5 ऑक्टोबर रोजी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून समोर आली होती। दरम्यान शेख हारून शब्बीर नामे मुलीच्या वडिलांवर पोलिसांना संशय येताच पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले। त्यामध्ये विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर पोलिसांनी खाकीचा फटका दाखवला असता त्यांनीच आपल्या दोन्ही मुलींना नदीत फेकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली। तसेच पोलिसांनी ताबडतोब आरोपीस घटनास्थळी घेऊन गेले असता आरोपीने बाळापूर येथील बायपासवरील भीमकुंडी नदीपात्रामध्ये दोन्हीही मुली फेकून दिल्याचे सांगितले। सदफ वय वर्ष 7 व आलिया वय वर्ष 9 अशा या दोन्ही मुलींची नावे आहेत। दरम्यान पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी दमदार कामगिरी करत नदीत बेपत्ता असलेल्या दोन्ही बहिणींचे मृतदेह रात्रीच शोधून बाहेर काढण्यात यश आले आहे। दोन्ही मुलीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे। पोलिसांनी निर्याती बापाला अटक केली आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे व बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमडे व गाडगेबाबा आपत्कालीन पथक व गावकरी घटनास्थळावर हजर होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.